पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा। पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने सोमवारी 23 जून रोजी दुपारी 1:30 वाजता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा काढला। पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना तत्काळ निलंबित करण्याची आणि अवैध धंद्याशी संबंधित असलेला भोला उर्फ शेखर पाटील याच्यावर मोक्का लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली। यापुढे चौकशीशिवाय पत्रकारांवर गुन्हे दाखल करू नये अशी मागणी पत्रकार संघाने केली आहे। मागणी पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ राज्यभर रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोरजी राय साकडा, पुणेची दुसाने, राकेश सुतार आणि कुंदन बेलदार या पाचोरा येथील पत्रकारांवर तेथील पोलीस निरीक्षक अशोक कचरू पवार यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार संघाच्या माध्यमातून अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात निवेदन सादर केले होते आणि तो राग मनात धरून तेथील पाचोरा येथील जुगार माफिया जो भोला पाटील, शेखर पाटील उर्फ भोला पाटील याला हाताशी धरून राकेश सुतारला मार्च महिन्यामध्ये जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली। त्यानंतरही पोलीस निरीक्षकांनी ते प्रकरण दाबून टाकलं आणि पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई न करता साधी NC दाखल करून घेतली। त्यानंतर किशोरजी राय साकडांना यांना सुद्धा मारहाण करून त्यांच्यावर जुगार माफियावर गुन्हा दाखल करण्याऐवजी किशोर राय साकडावर यांच्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। तर आमच्या प्रमुख मागण्या आहेत की किशोर राय साकडांवर जो खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे खंडणीचा, तो रद्द करण्यात यावा। त्यानंतर जो जुगार माफिया आहे भोला पाटील, तर याच्यावर मोक्का दरात कारवाई झाली पाहिजे। त्याच्यावर 17 ते 18 गंभीर गुन्हे आहेत। जुगार माफियाला पोलीस प्रशासन हाताशी धरून पत्रकारांच्या जीवाशी खेळला जातो आहे। त्यानंतर जो भ्रष्ट पोलीस निरीक्षक आहे अशोक कचरू पवार याने महिन्यातून 10 ते 12 लाख रुपये अवैध धंद्याची वसुली केली जाते, ती थांबली पाहिजे आणि अशोक कचरू पवार यांना निलंबित केले पाहिजे आणि त्यांची आजच्या ताबडतोब पाचोरा पोलीस स्टेशनमधून तडकाफडकी बदल्या करून कंट्रोलला जमा केलं पाहिजे अशी आमची मागणी। आमच्या मागण्या मान्य न झाल्यास पुढच्या सोमवारी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक येथे डब्बा बचाव आंदोलन आम्ही करणार आहोत। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांवरील हल्ले कधी सहन केले जाणार नाही आणि लवकरात लवकर कर्तव्यदक्ष पोलीस जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणात जो जुगार माफिया मध्ये पाहिजे तो बाहेर मोकाट फिरतोय पाचोऱ्यामध्ये आणि पत्रकारांना तिथं घर सोडून बाहेर फिरावं लागतं आहे खोटा गुन्हा दाखल करण्यामध्ये। तर ही लोकशाहीची फार मोठी शोकांतिका आहे। म्हणून येत्या सोमवारपर्यंत कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष, जिल्हाधिकारी आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक यांनी कारवाई न केल्यास आम्ही उग्र स्वरूपाचं नामदनग्न आंदोलन विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या कार्यालयावर करणार आहोत।